नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर हे बघा, मी आले होते मोटर चालू करायला, पण मोटरचं चालू केल्यानंतर परत बंद झाली. मग तिने फ्यूज मारला, परत मग मी फ्यूज काढून फ्यूज टाकला. तर आता निघाले घरी. चालू करून दिली, टाकी भरायची आपली मोठी, त्याच्यासाठी चालू करायला आले होते. परत बंद करायला पण यावं लागेल. आता बंद करायला तेच येतील. तर फ्यूज पहिल्यांदा मी आज फ्यूज टाकला, त्यांनी सांगितलं असंच कर, तेव्हा मी ते केलं. तर हे बघा, आपली मका पण इथं उतरली बरं का. गावाजवळचं जे शेत आहे तिथं आपण कडाला मका टाकली होती, ती एकदम मस्त उतरली. दाना दाना उतरून पडलाय. आताच अशी दिसते, तेव्हा ती मोठी झाल्यावरती अजूनच झुंबडं करेल आणि एकदम मोठी मोठी एकदम दाट दिसेल मस्त. तर ती आपण गोऱ्यासाठीच टाकलेली. हे बघा, मका भरून टाकायची. तर त्याच्यासाठी टॉर्लीवाला येऊ राहिला. माझी काय बोबडी वळायला लागली. तर टार्लीवाला येणार आहे. तर म्हटलं तुम्हाला इकडचं गहू कसं काय उतरलं ते दाखवा. तर इकडं थोडंसं लेट पाणी भरेल आहे, त्याच्यामुळं खाली खाली दिसत नाही बघा. वरून 2 पाडगे चांगला उतरला दिसतोय. तर मका जे आहे ते आपल्याला मार्केटला उद्या न्यायची, त्याच्यासाठी टारली भरून घ्यायची. थोडासा टाईम झाला, आता 4-1 वाजत आले. आणि ते घ्यायला आले ते गोऱ्यासाठी गव्हाण. अजून बोललं किती, तर तिथून तिकडं चांगला उतरला. आणि खाली इथं पाणी आत्ता दिल्यामुळं अजून उतरतोय. तिकडं चालत होते ना, काय येणं ते दिसते तर नाही. चला तिकडंच. बघा, इकडचं पूर्ण कडापर्यंत भरून झाला. इकडचं कसं दिसतंय, सगळे वावर पाणी भरलेले, नुसते ओले ओले वावर.